तर आपण या सर्व प्रतिक्रिया पाहिल्यात आणि यामध्ये संजय राऊत यांनी म्हटलंय की नवीन प्रवाहासाठी आता राज ठाकरे तयार असताना इतरांनी त्यामध्ये बोटं घालू नयेत। मात्र मनसेतले काही नेते आहेत जे दुसऱ्या फळीतले महत्त्वाचे नेते राज ठाकरे यांच्या सतत बरोबर असणारे महत्त्वाचे हे पदाधिकारी मात्र या दुसऱ्या फळीतल्या काही नेत्यांनी या होऊ घातलेल्या युतीला मात्र विरोध केलेला आहे। युतीचे फक्त संकेत आहेत, एकत्रित येण्याचे संकेत आहेत। मात्र हा विरोध का असावा, काय नेमकी खतखत मनसेच्या या नेत्यांच्या मनामध्ये आहे आणि कुठल्या मुद्द्यांमुळे त्यांची नाराजी आहे, या सर्व बाबींवर चर्चा करूया। सध्या आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। यामध्ये कृष्णात पाटील मनसेतल्या या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत आणि मनशी पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। आपण चर्चा करूया आणि सर्वात आधी मी कृष्णातकडे जाते। कृष्णात, फक्त एका गोष्टीची आठवण करून देते, काही दिवसांपूर्वी झी 24 तासला निवडणुकांच्या काळांमध्ये जाहीर सभा हा कार्यक्रम केला होता आणि त्यामध्ये आपण बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया ठाकरे बंधूंमधल्या या विसंवादावर आणि त्या दोघांमध्ये निर्माण झालेल्या कटुतेवर किंवा वेगळ्या राजकारणावर प्रश्न केला। त्यावेळी त्यांच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलेलं होतं आणि त्यांनी दोघांनी एकत्रित यावे यासाठी मी खूप प्रयत्न केल्याचं सांगितलं। आणि आता जेव्हा खरोखरच हे दोघं एकत्रित येण्याची हाळी देतात तेव्हा ते कोणाच्या बाजूने आहेत ते आपल्याला कळलेलं आहे आणि ते अर्थातच हे युती होण्याच्या बाजूने आहेत। मात्र असा एक विरोधी गट सुद्धा तयार झालाय मनसेमध्ये की त्यांना ही युती नको आहे, नाराजी आहे। कसं या सगळ्या घडामोडींकडे पाहायचंय? अनुपमा, राज ठाकरे यांनी जो साथ घातली त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद पाहता नंतरच्या काळामध्ये ज्या मनसेकडून, खास करून मनसेच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांकडून ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या मात्र आश्चर्यकारक आहेत। दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटातून उद्धव ठाकरे यांनी एक मत व्यक्त केल्यानंतर, आपली भूमिका व्यक्त केल्यानंतर त्याला छेद देणारी किंवा त्यांना विरोध करणारी भूमिका कुठल्याच पदाधिकाऱ्यानं किंवा नेत्यानं व्यक्त केलेली नाही। दोन्ही नेते एकत्र यावेत अशाच प्रकारच्या शिवसेनेच्या सर्व नेत्यांचं म्हणणं असल्याचं सध्या तरी समोर आलेलं आहे। परंतु तसं मनसेमध्ये दिसून येत नाही। मनसेतले अनेक नेते जे आहेत ते थेटपणे विरोध करताना दिसून येत आहेत। अमेय खोपकर जे आहेत त्यांनी थेटपणे अभद्र युती न होणं हेच चांगले अशा प्रकारचं मत केलेलं आहे। दुसऱ्या माध्यमातून संदीप देशपांडे यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे। प्रकाश महाजन यांनी तर थेटपणे भूमिका आपली मांडत अशा प्रकारची दोन्ही ठाकरे बंधू एकत्र न येण्याविषयीची आपली भूमिका सांगितलेली आहे। परंतु अनेक नेते जे आहेत ते दुसऱ्या फळीतले नेते आहेत ते सांगतायत की युती होणार असेल, जर दोघे एकत्र येणार असतील तर ती त्यामध्ये स्पष्टता व्हायला हवी। कारण यापूर्वी देखील अशा प्रकारचे दोनदा प्रस्ताव आले होते, दोनदा तशा प्रकारची चर्चा झाली होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावी, परंतु दोन्ही उद्धव ठाकरे गटाकडून आपल्याला धोका झालेला आहे आणि ते पाहता या पुढच्या काळामध्ये सावधपणे पावलं टाकणं गरजेचं आहे। दोन वेळा युती झाली नाही, दोन्ही वेळा राज ठाकरे यांच्याकडून प्रयत्न केले गेले, परंतु उद्धव ठाकरे यांनी माघार घेतलेली होती। त्यामुळं पुढच्या काळामध्ये जी विश्वासार्हता आहे ती निर्माण होणं गरजेचं आहे आणि याचमुळं हे दुसऱ्या फळीतले नेते जे आहेत ते साशंक आहेत, थोडासा अविश्वास जो आहे तो निर्माण झालेला पाहायला मिळतोय। जर ठामपणे युती होणार असेल तर दोन्ही नेते एकत्र नाही असतील तर आपली काही नाही, परंतु अनेक नेते हे थेटपणे उघडपणे युती होऊ नये अशा प्रकारची भूमिका मांडताना दिसून येत आहेत। आता राज ठाकरे स्वतःची ह्यानंतरची भूमिका जी आहे ते अद्याप काही मांडलेली नाही, परंतु त्यांची भूमिका देखील महत्त्वाचं आहे। आणि या सध्याच्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि या बदललेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात का याविषयीची केवळ चर्चा आहे, संकेत आहेत। त्यालाच आता एक छेद देण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांच्या मनसेतून होताना पाहायला मिळतोय। अगदी कृष्णा, तसे संपर्कात रहा। आपण जाऊया मनशीकडे। मनसेतले काही नेते आहेत ते अर्थातच युतीच्या बाजूने, त्यातलं एक उदाहरण मी आपल्याला दिलं आणि दुसरं म्हणजे एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंनी युतीबाबत जेव्हा त्यांची भूमिका मांडली की ठीक आहे मी सुद्धा पुढे जायला तयार आहे असं जेव्हा ते म्हटले, तेव्हा शिवसेनेतल्या मात्र कुठल्याही नेत्यानं जाहीर भूमिका मांडली नाही। यावर नेमकं काय सांगाल? नक्की शिवसेनेकडून तर कुठलीही जाहीर भूमिका मांडली गेलेली नाही। उद्धव ठाकरे जी ठरवतील तीच योग्य दिशा असेल असा एक अंडरकरंट शिवसैनिकांमध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे। मात्र मनसेमधून ज्या आश्चर्यकारक प्रतिक्रिया आल्या, विशेषतः ही सगळी चर्चा सुरू झाली ती म्हणजे अमेय खोपकरांच्या एका ट्विटमुळे। त्या ट्विटनंतर अमेय खोपकर यांनी स्वतःहून पुढे येऊन कोणतेही त्या ट्विटबाबतही स्पष्टीकरण दिलेलं नाही। मात्र एक निश्चितपणाने सांगण्यात येतंय की हे ट्विट ते मागे घ्यायला तयार नाहीयेत। कुठे ना कुठे आपण व्यक्तिशः या संभाव्य युतीला
अतिशय कठोरपणे विरोध करतो आहोत असं अमेय खोपकरांना अतिशय स्पष्टपणे सांगायचं आहे। एकंदरीत मनसेतल्या पहिल्या आणि दुसऱ्या फळीतल्या नेत्यांशी आम्ही बोललो, फोनवरती चर्चा केली, काही जण ऑफ रेकॉर्ड बोलले। प्रत्येकाचंच म्हणणं हे आहे की युती व्हायला हरकत नाही, दोन भाऊ जर एकत्र येणार असतील तर ते कुणाला आवडणार नाही, ते चांगलं आहेच। मात्र ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आपल्या अटी शर्ती लागू करतायत तशाच अटी शर्ती मनसैनिकांच्याही बाजूने आहेत। कारण मनसैनिकांच्या मनामध्ये एक सुप्त अशी भीती आहे की जर ही युती झालीच तर शिवसैनिकांचं स्थान काय असेल आणि मनसैनिकांचं स्थान काय असेल यावर कदाचित पुढचा संघर्ष होऊ शकतो। कारण गेली 18 वर्ष अतिशय एकनिष्ठतेने जे मनसैनिक राज ठाकरेंच्या सोबत राहिलेले आहेत, म्हणजे अक्षरशः पक्षाच्या पडझडीच्या काळात सुद्धा ते राज ठाकरेंच्या सोबत राहिले। राज ठाकरेंच्या एका हक्केवर आम्ही धावून गेलो, अनेक आंदोलनं केली, अनेक केसेस अंगावर घेतल्या, त्याचं फलित आम्हाला युतीनंतर काय मिळणार असा एक सवाल सुद्धा मनसैनिकांच्या मनात आहे। हा झाला एक भीतीचा भाग। दुसरा एक भाग आहे ते म्हणजे मनसैनिकांना सोबतच पहिल्या दुसऱ्या फळीतल्या मुख्य नेत्यांना असं वाटतंय की ज्या वेळेस राज ठाकरे आणि त्यांचं कुटुंब अतिशय कठीण काळातून जात होतं, अडचणीच्या काळात होतं, त्याच वेळेस उद्धव ठाकरेंनी महापालिकेमध्ये राज ठाकरेंची मनसे फोडली हे विसरता येणार नाही। कारण 7 नगरसेवक हे शिवसेनेत त्यावेळेस प्रवेश करून घेतलेले होते, त्यामुळे ही घटना मनसेला विसरता येणार नाही। अतिशय कठीण काळात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दिलेला हा महाप्रचंड मोठा धक्का होता आणि हा धक्का राज ठाकरेंनी विसरू नये असाही एक सूर आपल्याला मनसैनिकांमधून ऐकू येतो। सोबतच काही मनसैनिकांचं, काही प्रमुख नेत्यांचं असं म्हणणं आहे, यामध्ये अभिजित पानसे आहेत, याच्याशिवाय अविनाश अभ्यंकर आहेत, असे अनेक महत्त्वाचे नेते आहेत, रीटा गुप्ता आहेत, अशांसारख्या नेत्यांचं हे म्हणणं आहे की अजून तर लग्न लागलेलं नाहीये, त्याच्यामुळे उगाचच या बाबतीत चर्चा करण्यात काही अर्थ नाही। सगळ्यात महत्त्वाचं की राज ठाकरेंचं जे वैशिष्ट्य सगळ्यांकडूनच सांगितलं जातं, अगदी पक्षीय राजकारणात सुद्धा ते मान्य केलं जातं, ते म्हणजे राज ठाकरेंचा दिलदार असणारा स्वभाव। या दिलदार स्वभावामुळे कुठे ना कुठे पुन्हा एकदा राज ठाकरे अडचणीत तर येणार नाही ना अशी भीती सुद्धा अनेकांना वाटते। कारण आपण जर उदाहरण बघितलं तर नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये अमित ठाकरेंसमोर सदा सरवणकर उभे राहिले, शिंदेंनी आपला उमेदवार मागे घेतला नाही। अगदी मनशी याबाबत आपण चर्चा करूया। सध्या आपल्याबरोबर अभिजित पानसे जोडले गेलेले आहेत, मनसेचे नेते, आणि त्यांच्याकडून तपशीलवार या संदर्भातली माहिती, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। अभिजितजी, सध्याचा एक महत्त्वाचा चर्चेचा विषय आहे, 2 ठाकरे बंधूंनी एकत्रित येण्याचं वक्तव्य केलं आणि खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी मराठी जनांची मनापासूनची इच्छा आहे ती कुठेतरी आता पूर्णत्वाला येतेय की काय अशा आशा निर्माण झालेल्या आहेत। मात्र यामध्ये एक महत्त्वाची बातमी अशी कळतेय की मनसेतल्या काही नेते मात्र नाराज आहेत, ही युती अभद्र आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तशी पोस्ट सुद्धा शेअर केलेली आहे। काय नेमकं झालेलं आहे? मनसेमध्ये खरंच अशी दुफळी निर्माण झाली आहे? सगळ्यात एक लक्षात घ्या की जे मी तुमची बातमी बघतोय की मनसेत दुफळी निर्माण झाली, मतभेद आहेत, ही सगळ्यांची वैयक्तिक मतं आहेत आणि ती वैयक्तिक मतं काही इतिहासावर आधारलेली आहेत। मागच्या वेळेला 1-2दा जे काही घडलं त्याच्यामध्ये संदीप देशपांडे जी होते, अमेय खोपकर साहेब होते, पण त्याच्यामुळे त्यावेळेचा अनुभव थोडा कटू अनुभव आहे आणि या कटू अनुभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांची मतं मांडलीत। पण सगळ्यात महत्वाचं मला हे सांगू इच्छितो, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेता म्हणून एका मुलाखतीत राजसाहेबांनी, सन्माननीय राजसाहेबांनी हे काही वक्तव्य केलं आणि माननीय उद्धव साहेबांनीही त्याला प्रतिक्रिया दिली। याचा अर्थ एका पुढे काही बोलणी झालीत, एकमेकांना भेटलेत, त्याची काय भूमिका आहे, पक्षाची भूमिका आहे, असं काही झालेलं नाहीये। त्याप्रमाणे मनसे म्हणाले त्यामुळे अजून लग्न नाही लागलंय आणि मुलाच्या लग्नात लाडू करायचे का गुलाबजाम करायचे असा विषय खरा चाललेला आहे। या संपूर्ण गोष्टीचा निर्णय केवळ 2च व्यक्ती घेऊ शकतात, जर तो घ्यायचा असेल किंवा नसेल तरी। आमच्यासाठी सन्माननीय राजसाहेब हा एकमेव गट आहे, आमच्या पक्षात कुठेही दुफळी नाही। वैयक्तिक मतं जरूर मांडलेली आहेत, आपापल्या स्वानुभवावरनं मांडलेली आहे, पण मला असं वाटतं की ही चर्चा जरी अनेकांना, मराठी माणसांना वाटतंय ते एकत्र यावं वगैरे वगैरे वगैरे, पण एकंदर राजकीय परिस्थितीत तुम्हाला माहितीये आतापर्यंत पक्षाची भूमिका ही एकला चलो रे आहे। ज्याप्रमाणे राजसाहेबांचा दिलदार म्हणून तुम्ही उल्लेख केला तर खरंच आहे की डॉक्टर श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांच्याकरता राजसाहेबांनी सभा घेतली, तरीही अमित ठाकरे यांच्या विरोधात सदा सरवणकर उभे राहिले। हे असून सुद्धा स्नेहभोजनाला निमंत्रण दिलं, सहज गप्पा मारायला। राजसाहेबांसारखा इतका दिलदार म्हणून मला वाटत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात दुसरा असेल, त्यामुळे त्यांनी अतिशय प्रेमाने, तुम्ही दुसरी एक महत्वाचं सगळ्यात लक्ष घ्यायला पाहिजे मीडियामध्ये, त्यांनी महेश मांजरेकर यांच्या इंटरव्ह्यूमध्ये जे बोललेले आहेत त्याचं वक्तव्य नीट समजून घ्या की कुठलेही माझे वैयक्तिक कुठल्याही गोष्टी, भांडणं, वादविवाद किंवा पक्षीय वादविवाद
ह्या महाराष्ट्रासमोर, मराठी माणसासमोर आणि मराठी माणसाच्या हितासमोर अत्यंत क्षुल्लक आहेत. खरंय. त्यामुळे महाराष्ट्र धर्म हा आमचा धर्म आहे आणि सन्माननीय राज साहेब याचा निर्णय घेतील. त्यामुळे वैयक्तिक मतं कोणाची काही असू दे, आमच्यामध्ये असं आहे की राज साहेब सांगतील ती पूर्व दिशा आहे. त्याच्यामुळे या खरं तर वैयक्तिक मतांना फारसं महत्त्व देण्याची गरज नाही असंही म्हणावं लागेल. आणि जसं तुम्ही म्हटलात की राज ठाकरेंनी म्हटलं महाराष्ट्र धर्म हा सगळ्यात मोठा, आणि त्यामध्ये त्यांनी पुढे असंही म्हटलेलं होतं की मी एक लार्जर पिक्चर पाहतोय, सर्वच पक्षातल्या मराठी नेत्यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्राचा विचार करावा असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे निश्चितच या वक्तव्याला वेगवेगळे कंगोरे आहेत. मात्र दोन्ही भावांनी दिलेला साथ प्रतिसाद यामुळे एक वेगळं आशादायी चित्र राजकारणामध्ये दिसत होतं आणि म्हणून खरं तर हा प्रश्न उपस्थित झाला. धन्यवाद अभिजित पानसे, आपण बोललात आणि आपली भूमिका स्पष्ट केली. झी24 तासवर ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. अभिजित पानसे आपल्याबरोबर होते, मनसेचे नेते, आणि त्याचबरोबर आमचे 2 प्रतिनिधी आपल्याबरोबर होते, कृष्णात पाटील आणि मनशी. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि कृष्णात आपलेही धन्यवाद. तर आपण बघूया उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये नेमका या आधीचा संवाद युतीसाठी केव्हा झाला होता आणि कशा प्रकारे साथ प्रतिसाद त्यावेळी दिला गेलेला होता. ग्राफिक्सवरही एकदा ही माहिती पाहूया. 27 नोव्हेंबर 2006ला राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि मनसेची स्थापना केली. 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर सामनामधून उद्धव ठाकरेंची टाळी, तर युतीच्या चर्चा वृत्तपत्रांमधून होत नसतात म्हणत राज ठाकरेंचा इन्कार. 2014 विधानसभेपूर्वी शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी युतीसाठी राज ठाकरेंना फोन केला होता असा मनसे नेत्यांचा दावा आहे. तर 2017 मध्ये महापालिका निवडणुकीवेळीही युतीची चर्चा झाली. श्रीधर पाटणकरांशी चर्चाही सुरू झाल्याचा मनसेनं दावा केला. पुढे ही चर्चा अचानक थांबली.